परंतु बीड तालुक्याचं काय, बीड तालुक्यात असं कोणी लक्ष द्यायला आहे का? इथं जोपर्यंत इथला आमदार बदलत नाही, जोपर्यंत इथलं घराणं हे बदलत नाही, तोपर्यंत या ठिकाणी बीड तालुक्याचा, बीड मतदारसंघाचा विकास या ठिकाणी होईल असं आम्हाला तरी वाटत नाही. तुम्ही कसं म्हणता? नेतेच गेले, कार्यकर्ते नाहीत. या निवडणुकीत तुम्हाला या निवडणुकीत दिसेल, तुम्हाला या लोकसभेला दिसेल कार्यकर्त्याच्या सहित नामदार अजितदादा पवारांसोबत व नामदार धनंजय मुंडे साहेबांसोबत या महाराष्ट्राची ताकद तुम्हाला दिसून येईल. पवार साहेब इतके धूर्त राजकारणी आहेत की पवार साहेब महाराष्ट्रात नव्हे तर देशात पाहिजेत, या मताशी आम्ही सहमत आहोत. ते राष्ट्रीय नेतेच आहेत, पण ते आणखी एक म्हणले की पवार साहेब धूर्त आहेत. RSSचं डोकं यांचं सगळं. RSS यांना फक्त जाती जातीमध्ये भांडणं लावायचे, ह्याच्या पलीकडे यांनी भाजपवाल्यांनी काही केलेलं नाही. अगोदर फक्त भारतीय जनता पार्टी असताना 1,68,000 मताची लीड आहे प्रीतमताईला, आणि आता अजितदादाची, धनंजय मुंडेची आणि 3 त्यांच्या बरोबर रनिंग आमदार आहेत. नमस्कार, स्वागत आहे आपलं महाराष्ट्र प्राईममध्ये. आज मी आलेलो आहे बीडमध्ये, आणि बीडचं राजकारण आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की शेवटच्या क्षणापर्यंत बीडचं राजकारण कोणाच्याच लक्षात येत नाही. यावर्षी भारतीय जनता पार्टीकडनं उमेदवार जाहीर झालेला आहे, परंतु प्रतिस्पर्धी उमेदवार नेमकं कोण असणार आहे ते अद्याप जाहीर झालेलं नाही. आणि एकीकडं मराठा आरक्षणामुळं गाव तिथं उमेदवार असं असणार आहे. आणि यानंतर नेमकं बीडकरांच्या भावना काय आहेत, एकंदरीत लोकसभा निवडणुकीला सामोरे जात असताना कुठले मुद्दे असणार आहेत, ह्या सगळ्या गोष्टी आपण आज या बीडकरांना विचारणार आहोत. या ठिकाणी आपण बघू शकता एका हॉटेलच्या समोर मी आलेलो आहे. या ठिकाणी नाश्ता वगैरे करण्यासाठी काही बांधव थांबलेले आहेत. आपण त्यांच्यासोबत चर्चा करणार आहेत. बीडचं राजकारण नेमकं कसं असणार आहे आणि बीडमध्ये सध्या काय वातावरण आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपण चर्चा करणार आहेत. काय सांगाल, लोकसभा निवडणूक लागलेली आहे, कसं असणार आहे बीड जिल्ह्यातलं वातावरण कसं असणार आहे? बीड जिल्ह्याची लोकसभा महाराष्ट्रात सगळ्यांना माहितीच आहे कशी येतं, आणि महायुतीकडून लोकनेत्या पंकजताई फायनल झालेल्या आहेत. त्याच्यामुळे काय वातावरण अगोदरच इथं भाजपची प्रचंड ताकद आहे, ताईचं लोकमत आहे, आणि त्याच्यात ॲडिशनल अजितदादाचे ताकद आलेली. काही इथं ह्याच्यापूर्वी राष्ट्रवादी आणि भाजपचीच लढाई असायची, काँग्रेस इथं नावाला पण नाही. अशा परिस्थितीमध्ये अजितदादा इकडे आल्यामुळं त्यांचा पण चांगला फायदा होणार आहे, कारण की अजितदादा बरं 3 आमदार आलेले आहेत, आणि ऑलरेडी भाजपचा रनिंग खासदार होतात. 1-1.5 लाख मताच्या फरकाने ते सीट आलेलं होतं अगोदर प्रीतमताईचं. बीडमध्ये आज महाविकास आघाडीचा अजून उमेदवार जाहीर झालेला नाही. कोण उमेदवार असेल वाटतंय ताईंच्या विरोधात? आता त्यांचं एखाद्या वेळेस दिलीप अण्णा गोरे असू शकतात, किंवा अन्य कोणी असू शकतं, त्याला काय एवढं. हा, तर काय कशी फाईट असणार आहे यावेळेस? एक रामनाथ कांबळे बी असू शकतात शरद पवार साहेबांकडून. हा, तर ताईंना आव्हान असणार आहे यावेळेस, काही निवडणूक जड जाईल असं वाटतंय? असं काही नाही. ऑलरेडी तर ताईची, भाजपची, मुळात राष्ट्रवादी बरोबर आल्यामुळे त्यांची सगळ्याची मिळून अतिशय चांगली परिस्थिती आहे. त्याच्यामुळे असं काय मला वाटत नाही. काय सांगाल, जनतेच्या मनातला खासदार काय वाटतं की कोण होईल खासदार यावेळेस? हा पूर्वीपासून धनंजय मुंडे साहेबांना मानणारा जिल्हा आहे, राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आहे. ही फाईट नाही, काही नाही, वन साईड इलेक्शन होणार. जे महायुती उमेदवार देतील, अजून आम्हाला पक्षाचे आदेश आले नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्याला पालकमंत्री आमचे धनंजयजी मुंडे साहेब आलेच नंतर बैठक होऊन पक्षाचे अधिकृत आम्ही कामकाजाला लागू. हा पूर्वीपासून अजितदादांच्या पाठीमागं जिल्हा आहे. आमचे मित्र म्हणले, पण या आमचे 6 पैकी 5 लोकसभेला थोड्या फरकाने आमचं कधी कधी सीट गेलेलं आहे. राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आहे. यावेळेस गेल्या वेळेसपेक्षा जास्त बीडनी सिटी येईल. पण बीड राष्ट्रवादीचा बालेकिल्ला तुम्ही सांगतायत, नेमका अजित पवार गटाचा की शरद पवार गटाचा? अजितदादा पवार. बर, अजितदादा पवार यांच्याच विचारावर आजपर्यंत हा जिल्हा चाललेला आहे. धनंजय मुंडे साहेबांसोबत हा जिल्हा आहे, ग्राम पातळीपासून ते जिल्ह्याच्या पातळीपर्यंत. तर यावेळेस पंकजाताई निवडून येतील असं वाटतंय तुम्हाला? हो, मोठ्या फरकाने येतील. गेल्या वेळेस 1.5 लाखांनी आले, तर यावेळेस 3 लाखांनी येतील. मतदान वाढेल असं वाटतं? मतदान वाढेल, लीड वाढेल. लीड वाढेल. हा, काय सांगाल, काय परिस्थिती आहे आणि मतदार म्हणून समोर जात असताना, इलेक्शनला सामोरे जात असताना काय भावना आहेत नेमका? मी सर्वप्रथम एवढं सांगेल की जसे आता आमचे मित्र म्हणले, तर राष्ट्रवादीची ताकद आहे, तर राष्ट्रवादीची ताकद आहेच, याच्यामध्ये तिला मात्र काही शंका नाही. पण या ठिकाणी पवार साहेबाला मानणारा बी मोठा जिल्हा आहे. या आधी जयसिंगराव गायकवाड सारखे 2-2, 3-3 वेळेस या जिल्ह्यातून खासदार होऊन गेलेत, आणि ह्या वेळेस बरे ठीक आहे, आम्हाला मान्य आहे पंकजाताई ह्या लोकनेते आहेतच,
पण 100% भाजपवरचा रोष पंकजाताईवर निघेल असं आम्हाला शक्यता वाटते. बरं, पवार साहेब पुन्हा एकदा काहीतरी किमया करतील, नवीन उमेदवार देऊन परत काहीतरी चकवा देतील असं वाटतं? करतील, 100% करतील. द्रुत राजकारणी नेता आहे तो, राजकारणातला बाप माणूस म्हणतात त्याला. आणि पवार साहेब आणि धक्का हे समीकरण आहेत, हे अख्ख्या देशाने पाहिलेलं आहे. त्याच्यामुळे मला असं आणखी वाटतंय की या ठिकाणी भले राष्ट्रवादीला खिंडार पडली म्हणतात किंवा राष्ट्रवादीचे काही गट गेला गट गेले, नेते गेलेत, मतदार गेलेला नाही, मतदार जागेवरच आहे. पवार साहेबांच्या बरोबर आहेत. पवार साहेबांच्या बरोबरच आहे. आणि आता सध्या असं बोललं जातं की पवार साहेबांकडे उमेदवारच नाहीये, ताईंसमोर देण्यासारखा उमेदवारच नाहीये पवारांकडे. आता पवार साहेबांची जुनी स्ट्रॅटजी आहे ती. पवार साहेब काय करतात, आता सध्या तुम्ही पाहतायत की एखादा उमेदवार जाहीर केला की त्याच्या मागे ईडी लावली जाते, त्याच्या मागे सीबीआय लावली जाते, त्याच्या मागे वेगवेगळ्या संस्था लावल्या जातात. त्यामुळे पवार साहेबापाशी एक नाही तर अनेक उमेदवार आहेत. पवार साहेब ऐन टायमाला उमेदवार चांगला म्हणजे निवडून येणारा काढतील. काय वाटतं नेमकं पवार साहेबांचा उमेदवार यावेळेस तरी निवडून येईल की नाही? 100% निवडून येणार. निवडून येईल असं वाटतं. 100% निवडून येणार. तर बघू शकतायत, ह्या आहेत सामान्य जनतेच्या भावना. आणि आपण इकडे देखील काही बांधव आहेत, त्यांना आपण विचारणार आहोत. काय सांगाल, निवडणूक अगदी तोंडावर आलेली, आज आचारसंहिता लागणार आहे, कोण असणार बीडचा खासदार, काय वाटतं? मला तर वाटतं की जे शरद पवार ठरवतील, जिल्ह्यात जो कोणी उमेदवार देतील तो उमेदवार जिल्हा निवडून येईल अशी जनतेची भावना मला दिसते. पण अद्याप पवार साहेबांनी उमेदवारच दिलेला नाहीये. नाही, त्यांनी ते आता तुम्हाला सांगतो मी, पवार साहेब इतके धूर्त राजकारणी आहेत आणि यांना तोडीस तोड उमेदवार पवार साहेब उतरवतील हे मात्र निश्चित. काय वाटतंय, कोणाच्या नावाची चर्चा आहे? राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून पवार साहेब नेमकं कोणाचं नाव घोषित करतील? आम्हाला तर वाटतं की आमचे नेते बीड विधानसभेचे आमदार, लोकप्रिय आमदार संदीपभाई क्षीरसागर यांना उमेदवारी मिळावं अशी आमची इच्छा आहे. यावेळेस आतापर्यंत आपण बघितलं की महाराष्ट्रामध्ये बीडचं राजकारण एक विशेष वेगळं असायचं आणि आतापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला लोकसभेमध्ये इथून उमेदवार निवडून आणता आलेला नाही. तर यावेळेस उमेदवार निवडून येईल असं वाटतं? ह्याच्या आधी 3 वेळेस जयसिंग काका 3 वेळेस खासदार होते राष्ट्रवादीकडनं. ह्या 2 मुंडे साहेब गेल्यानंतर फक्त प्रीतमताई 2 वेळेस झाल्या. पण आता ही 3री टर्म भाजपला नाही, यावेळेस भाजपला मतदान करणार नाही, बीड जिल्ह्याची जनता करणारच नाही. पण आता असं बोललं जातं की पवार साहेबांची ताकद कमी झालेली आहे, अजित पवारांचा गट फुटून बाजूला गेला आहे. नाही, ते काही असू द्या, गटतट काही असू द्या, पवार साहेबाला मानणारा वर्ग खूप मोठा आहे जिल्ह्यामध्ये. आणि दलित, मुस्लिम, मराठा समाज पूर्ण ताकदीने पवार साहेबाच्या सोबत आहे. पवार साहेबांनी प्रत्येक निवडणुकीमध्ये जातीय समीकरणं जुळवलेले आहेत किंवा जातीय राजकारण केलेलं आहे असे जे आरोप केले जातात, याबद्दल काय सांगाल? नाही, त्यांच्यावर हे विरोधक आरोप करतात, पण ते त्यांचं सेक्युलर विचाराचे ते आहेत, नेते आहेत आणि देशात त्यांच्यासारखं नेतृत्व देशात पाहिजे. ते आपल्या महाराष्ट्राचं म्हणजे एवढी एक शोकांतिका आहे महाराष्ट्राची की आपल्या महाराष्ट्राचा नेता देशात पाहिजे आणि त्याला संधी भेटली पाहिजे प्रधानमंत्री पदाची. काय सांगाल, लोकसभा निवडणूक लागलेली आहे आणि भारतीय जनता पार्टीकडनं पंकजाताईला उमेदवारी देखील जाहीर झालेली आहे. शरद पवार गटाकडनं अजून उमेदवारी आलेली नाही आणि आघाडीकडनं नेमकं कोण चेहरा देतील असा सध्या एक संभ्रम निर्माण झालेला आहे. काय आहे एकंदरीत परिस्थिती बीडची? हा बीड जिल्हा हा कायम राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या बाजूने राहिलेला जिल्हा आहे. त्यामध्ये आता आमचे मित्र आहेत सहकारी आणि हे राष्ट्रवादी काँग्रेस पवारसाहेबांच्या गटाचे शहराचे अध्यक्ष आहेत. ते म्हणले की पवारसाहेब महाराष्ट्रात नव्हे तर देशात पाहिजेत. या मताशी आम्ही सहमत आहोत. ते राष्ट्रीय नेतेच आहेत. पण ते आणखी एक म्हणले की पवारसाहेब धूर्त आहेत. ते म्हणलोच नाही धूर्त, मी ह्या हिशोबाने म्हणले की पवार साहेब योग्य तो उमेदवार देतील आणि चांगला उमेदवार देतील. हे म्हणले धूर्त राजकारणी आहेत. हे सगळे साक्षीदार आहेत, सगळ्याला विचारा. आता ह्यानंतर मी एवढंच सांगतो, आमचे राष्ट्रीय नेते माननीय नामदार अजितदादा पवारसाहेब, माननीय सुनीलजी तटकरे साहेब प्रदेशाचे अध्यक्ष व आमचे या जिल्ह्याचे आन बान शान नामदार धनंजयजी मुंडे साहेब, हे जो उमेदवार आम्हाला देतील तो उमेदवार ह्यावेळेस महाराष्ट्रातच नाही, हे नोंद राहू द्या, महाराष्ट्रातच नाही देशात सर्वात जास्त मतांनी निवडून आलेला कॅन्डिडेट असेल हा बीडचा. आज युतीकडनं तर पंकजाताईंचा चेहरा समोर झालेला, जाहीर झालेली उमेदवारी. तर सगळ्या 100% आम्ही ताईंच्या सोबत आहोत. ताईंना निवडून आणूत आणि तुम्हाला सांगितल्याप्रमाणे देशात सर्वात जास्त मताने ताई येतील. सर्वात जास्त मागच्या वेळेस प्रीतम ताईंना जे मतदान झालं होतं देशात विक्रमी नंबर त्यांचा जो आला होता त्याच्यापेक्षा जास्त होईल. त्यावेळेस
नामदार धनंजय मुंडे साहेब आम्ही नव्हतो, आता आम्ही सोबत आहेत. याचा रिझल्ट तुम्हाला येणारा काळ दिसेल, येणारा रिझल्ट दिसेल की ह्या देशात सगळ्यात जास्त मताने पंकजाताई निवडून आलेल्या आहेत. ताकद प्लस झालेली आहे. अगोदर फक्त भारतीय जनता पार्टी असताना 1,68,000 मताची लीड आहे प्रीतमताईला, आणि आता अजितदादाची, धनंजय मुंडेची आणि 3 त्यांच्या बरोबर रनिंग आमदार आहेत. आता लोक हुशार झाले. भैयासाहेब आहेत, प्रकाश दादा आहेत, आजबे काका आहेत, असे मातबर माणसं परत दादा बरोबर आलेले. त्याच्यामुळे ती ताकद डबल झालेली. त्याच्यामुळे ते 5-6 लाख मतांनी निवडून येतील असं मला खात्री आहे. आता सध्या गाव तिथं उमेदवार द्यायला सुरू आहे, याचा काही परिणाम होईल इलेक्शनवरती? वेट अँड वॉच, थांबा थोडं. तो आमच्या पाटलांचा निर्णय, जे निर्णय असेल त्यात सांगू आम्ही तुम्हाला त्यावेळेस योग्य वेळी आम्ही. तर काय सांगाल, सध्या मराठा आरक्षणाचा देखील महत्त्वाचा मुद्दा आहे आणि अशामध्ये थोडासा भारतीय जनता पार्टीवरती रोष दिसतोय, कारण चालू सत्ताधारी भारतीय जनता पार्टी आहे आणि सत्ताधारीवरती रोष असणं साहजिक आहे. तर या कचाटीतून कसं नेमका सुटणार आहेत आणि पंकजाताईला बहुमत देणार आहेत? हे बघा, भारतीय आता लोक पहिल्यासारखे वेळे नाही राहिलेले. भारतीय जनता पार्टीने राजकारण करीत असताना समाजकारण केले. गेली 70 वर्षे पवार साहेब सत्तेत होते. मराठा आरक्षणाचे त्यांनी बरं शब्द तरी काढला कधी? काल परवा दिवशी जरांगे पाटलाकडे गेले आणि तिथे गेल्याच्या नंतर म्हणले की गोरगरीब ओबीसीवर अन्याय होता कामा नये. देवेंद्र फडणवीस यांनी 16% आरक्षण दिलं सभागृहात कायदा करून, आता एकनाथ शिंदे साहेबांनी दिलं. हे भारतीय जनता पार्टीचे यश नाही का? अहो, ज्या माणसाने कधी आरक्षणाचा बरं शब्दच काढला नाही ते कसे आरक्षणावर त्यांच्या बाजूने कसं बोलत येईल? समाज काय आता वेळाखोडा राहिला का? एक लक्षात घ्या, आजपर्यंत 70-80 मराठीचे आमदार आरक्षणावर का बोलत नव्हते? का पवार साहेब सत्तेत नव्हते का आतापर्यंत? आता ते 2-2.5 वर्ष झालं सत्तेत नाही, त्याच्यापूर्वी पवार साहेब सत्तेतच होते ना. त्याच्यामुळे भारतीय जनता पार्टीने मराठा समाजाच्या बाजूने आजपर्यंत आणि स्वतः पंकजाताई सुद्धा आरक्षणाच्या बाजूने, त्याच्यामुळे काय अडचण येणार नाही. मराठा मतदान हा पंकजाताईच्या पाठीमागे उभा राहील असं वाटतंय तुम्हाला? नाही उभा राहणार. काय कोणाच्या पाठीमागे? कारण पंकजाताईंनी हे कायमस्वरूपी जातीपातीचं राजकारण केलेलं आहे आणि सर्व समाजाला घेऊन चालणारा एकच नेता आहे पवार साहेब, शरदचंद्रजी पण पवार. आता असा आरोप केला जातो की पवार साहेब 70 वर्ष सक्रिय राजकारणामध्ये आहेत, त्यांनी मराठा आरक्षणाचा मुद्दा का उचलून नाही धरला आणि आरक्षण का दिलं नाही असा प्रश्न सांगतो. नाही, पवार साहेब सत्तेत कुठे आहेत आरक्षण द्यायला? पवार साहेब ज्यावेळेस सत्तेत असतील त्यावेळेस आम्ही ते देतील मराठा समाजाला. नाही, पण आतापर्यंत 70 वर्ष पवार साहेबांनी देखील अनेक वेळा सत्ता भोगलेली आहे. रायगडवर या महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे छत्रपती शिवाजी महाराज. रायगडवर तुम्हाला 40 ते जायला ह्याच्यासारखी शोकंतिका काय? महात्मा फुलेंनी त्यावेळेस समाधी हुडकून काढली. त्याच्यानंतर तुम्ही फक्त शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणायचं आणि चलून द्यायची आपली दुकानदारी. हे पवार साहेबाचं काम आहे. RSSचं डोकं यांचं सगळं. RSS यांना फक्त जाती जातीमध्ये भांडणं लावायचे, ह्याच्या पलीकडे यांनी भाजपवाल्यांनी काही केलेलं नाही. आणि फक्त ज्यांनी 30-30, 40-40 वर्ष आयुष्यातले मोठ्या पवारसाहेबांसोबत घातले, त्या अजितदादांना सुद्धा शेवट, आणि त्यांच्यासोबत प्रफुल्ल पटेल साहेब. आपण एक वेळेस विचार करू शकतो किंवा दुसरे कोणी जाणं साहजिक आहे, पण दिलीप वळसे पाटील, छगन भुजबळ साहेब, प्रफुल्ल पटेल साहेब, नामदार धनंजयजी मुंडे साहेब, हे सगळेजण एक ताकदीने दादांसोबत गेले. ह्या महाराष्ट्रातल्या जेवढे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत ते दादांसोबत गेले. याचा अर्थ कुठेतरी न्याय मिळाला नाही, कुठेतरी काही चुका झाल्यात, ह्याशिवाय हा निर्णय होऊ शकत नाही. हा आता त्यांचा गोड गैरसमज आहे, पण अन्याय हा नक्कीच. पवार साहेबांचं वय पाहता आजपर्यंत पवार साहेबांनी जिकडे सत्ता आहे तिकडे पवार साहेबांचं समीकरण आहे. अहो, तुम्ही आतापर्यंत म्हणले सेक्युलर विचारसरणी का? उद्धव ठाकरे बरोबर तिथं प्रचंड हिंदुत्ववादी होते. सरकार बनवताना कुठे गेले तुमचं सेक्युलर? तुमचं काय? जिथं मैदान तिथं शरद पवार साहेब आहेत, जिथं गुलाबजामू तिथं शरद पवार साहेब आहेत. मैदान पाहिजे असतं तर पवार साहेब मागच भाजप सोबत गेले असते. तुम्ही काय सांगायले? कारण भाजपला होते. अहो, भाजपला आजचा बीडचा मुद्दा काय आहे की बीडची जनता कोणासोबत जाईल? शरदचंद्रजी पवार साहेबांसोबत बीडची जनता जाईल जिल्ह्याची. काय सांगाल? त्यांचं म्हणणं की पवार साहेबांना इथून लोक पाठिंबा देतील असं वाटतं. अहो, याच्यापूर्वी आपण लोकसभा पाहिलेलेच आहेत. त्यावेळेस अजितदादा त्यांच्या बरोबर होते. त्यावेळेस पवार साहेबांच्या मागे जिल्हा नाही, 6 आमदार बीजेपीचे इथं राहिलेले. मागच्या वेळेस प्रीतमताई, त्याच्यापूर्वी
मुंडे साहेब, त्याच्यापूर्वी 2 वेळेस प्रीतमताई, कोणत्या अँगलनी आता ह्यांनी गॉगल कसा घातलाय तसं ह्यांना दिसतंय. ते आता आम्ही काय करणार त्याच्यात. काय सांगाल एकंदरीत काय होणार आहे नेमकं आणि बीडमध्ये कोणाची सीट लागेल? महायुतीची अजितदादा पवार, फडणवीस साहेबांनी जो उमेदवार दिला तुमच्या माध्यमातूनच आम्हाला कळलं, ते पंकजताईची उमेदवारी जाहीर केली आहे बीड जिल्ह्यात. बहुमताने चांगल्या विक्रम आमचे मित्र म्हणले तसे देशात नंबर 1 च्या लीडने हे बीडचं सीट लागेल. काय सांगाल नेमका कोणाचं सीट लागेल यावेळेस? साहेब सर्वप्रथम तुम्हाला एवढं सांगतो, माझं वय झालं आता 39. तर मला एक 35 वयापर्यंत तरी ईडी काय ते कळत नव्हतं. पण आता माझी 4 वर्षाची मुलगी, आता तिला सुद्धा ईडी कळायला लागली. फायदा झाला की तोटा झाला? ही जर माहिती भेटायला लागली यात फायदा की तोटा? आता हे भाजपवालेच काय म्हणायचे की राष्ट्रवादीतले हे सगळे लोक भ्रष्टाचारीत. ठीक आहे, आम्ही मान्य करतो भ्रष्टाचारीत. मग ते तुमच्याकडे आल्यावर कसं काय होत नाही भ्रष्टाचारी? मग ह्यांच्याकडे कोणती मशीन आहे अशी की त्याला धुवून काढतात ते बाहेर? आणि त्याच्यानंतर दुसरी गोष्ट सांगतो की हे जे आमचे लोक गेलेले ते मनातून गेलेले नाही, ते आज बी पवार साहेबालाच मानणारे लोक आहेत. आणि फक्त हे नेते लोक गेलेत खालच्या सगळ्या लोकांना सांगणार आहेत की आपली तुतारी चालू द्या. आणि या ठिकाणी आम्ही नेते का? आम्ही नेते का? आम्ही कार्यकर्ते आम्ही नेते. मग तुम्ही कसं म्हणता नेतेच गेलेत कार्यकर्ते नाहीत? या निवडणुकीत तुम्हाला या निवडणुकीत दिसेल, तुम्हाला या लोकसभेला दिसेल कार्यकर्त्याच्या सहित नामदार अजितदादा पवारांसोबत व नामदार धनंजय मुंडे साहेबांसोबत या महाराष्ट्राची ताकद तुम्हाला दिसून येईल. पक्षावर मला काही जास्त बोलायचं नाही, परंतु पहिली वेळेस शरद पवार साहेब उघडे पडलेत, पहिली वेळेस. आणि ते अजितदादा आता आमचे अजितदादा पवार साहेब ज्या वेळेस 2 वेळेस त्यांनी राजीनामा दिला, कशामुळे राजीनामा दिला? कशामुळे नॉट रिचेबल झाले? हे आमचे अजितदादा आहेत ना, बस. पण आज काय गेले आम्हाला सोडून? त्यांनी मध्ये चालू याच्यामध्ये त्यांनी राजीनामा दिला पक्षाचा, आमदारकीचा. कशामुळे त्यांना चिठ्ठी आली कुठली तरी त्या ऑफिस मधून, ती चिठ्ठी आली की अजितदादा डायरेक्ट नॉट रिचेबल. आणि अजितदादा नॉट रिचेबल होतात. ह्यावेळेस पण अजितदादा नॉट रिचेबल होता. जीवाच्या आकांताने ओरडतो, पण हा शेवटी बूथवर गेल्यानंतर भाजपलाच मतदान करणार आहे, हा कमळाच्याच फुलाला मतदान करणार आहे. कारण याचा पण जीव पंकजाताईवर खूप आहे. हा माझा मित्र आहे. हा जरी शरद पवार गटाचं जरी काम करत असेल आज, तरी हा पंकजाताईलाच तिचं डोळे बंद करून शूटिंग काढणार मला दाखवणार असं तो म्हणतोय माझ्या तुमच्या पाठीमागं. म्हणजे ह्याचं काय म्हणावं घेऊ नका, कारण बीड जिल्हा हा गोपीनाथराव मुंडे साहेबांचा बालेकिल्ला राहिलेला आहे, आणखीन आहे आणि तो राहणार पण आहे. आणि आज ज्या आतुरतेनं आम्ही पंकजाताई मुंडे यांची उमेदवारीचा वाट पाहत होतो ती आज आम्हाला मिळालेली आहे. आज आम्ही पंकजाताईला प्रचंड मतानं या ठिकाणी देशात रेकॉर्ड ब्रेक इतक्या मतानं त्या या जिल्ह्यात निवडून येणार आहेत, याची विरोधकांनी अजिबात काळजी करू नये. आणि राहिला शरद पवार साहेबांचा गोष्ट, तर हा बीड जिल्हा ऊसतोड कामगार जिल्हा म्हणून जी ओळख आहे ती फक्त माझा असा आरोप आहे की तो फक्त शरद पवार यांच्याच मुळे आहे. कारण त्यांनी या जिल्ह्याला मराठवाड्याला सतत विकासापासून दूर ठेवलेला आहे. या ठिकाणी MIDC नाही, कसल्याही प्रकारचा रोजगार नाही आणि या ठिकाणी कसलं पाण्याची व्यवस्था नाही. आज इतका उन्हाळा पडला, दुष्काळाची वेळ आली, दुष्काळ जवळपास 10 वर्ष झाले आणि पाणी नाही तुम्हीच म्हणतात. 70 वर्ष 10 वर्ष खूप मोठा फरक आहे. 10 वर्ष झाली तुमची सत्ता, 10 वर्षात लय मोठा फरक आहे. त्याच्यात 2.5 वर्ष म्हणू नका, त्याच्यात 2.5 वर्ष तुम्ही घेतले. अरे केंद्रात पाटील खंजर खुपसून घेतले. केंद्रात उद्धव ठाकरे तुम्हाला जमत नव्हता. सध्या साहेब तुम्ही हिंदुत्ववादी उद्धव ठाकरे यांना तुम्हाला आतापर्यंत जमत नव्हता. आज का जमा लागली लोकसभेवर? यांनी कशावर बोलावा? लोकसभेवरच विकास नाही तुम्हाला विकास नाही ना, असं कसं तुम्ही बोलता? विकास कुठे मला दाखवा. तुमच्याकडे 70 वर्ष असे पंकजाताई साहेब 1 मिनिट, असे पंकजाताईकडे भरपूर कार्यकर्ते आहेत की ते म्हणते ताई आपलाच विजय, ताई आपलाच विजय. 35,000 ताईला पराभव केला परळीमध्ये लोकसभा. आता तसं ताईला सांगणार आहेत. आता काय म्हणले की हे मल्ल्यामध्ये जाणार आहेत आणि मतदान करणार आहेत.
हे जाणार मध्ये आम्ही अडाणी नाही, आम्ही सुशिक्षित आहेत, देश कोणत्या दिशेने चालला हे आम्हाला समजतंय. समोर बोल ना सर, माग समोर बोलतोय, समोर बोलणारा कधी खरा माणूस असतो. समोर पवार साहेब आणि ह्याने पण सांगा शपथ खाऊन की गेल्या वेळेस तू कुणाला मतदान केलं. मी आई शपथ घेऊन सांगतो, मी भाजपला मतदान केलं, भाजप सोडता मतदान तुम्हाला आईची शपथ खाऊन सांगतोय, ह्याचा फोटो मी पाहिला, ह्याने कधीला मतदान केलंय. मी माझ्या या ठिकाणी बघू शकता, हे आहे बीडचं राजकारण. काय भावनात आपण जाणून घेतोय. काय सांगाल, आता जे आरोप प्रत्यारोप चालू आहेत, परंतु एकंदरीत बीडकरांच्या मतदार म्हणून नेमका काय भावना, कोणाला निवडून दिलं जाईल? अहो, या जिल्ह्याचा अत्यंत गंभीर प्रश्न होता रेल्वेचा. प्रीतमताईंनी रेल्वे आणलेली आहे. या जिल्ह्याचा विकास आजपर्यंत रेल्वे नसल्यामुळे झालं. पवार साहेबांनी 25 उद्घाटन केले. किराणा दुकानातून नारळ आणायचे, आष्टीच्या पलीकडे फोडायचे. पेपरला दुसऱ्या दिवशी पार्श्वभूमीला बातमी यायची, झुंजाण्यात बातमी यायची, शरद पवार साहेबांनी नारळ फोडलं ना आता रेल्वे येणार आहे. ते सगळे खासदार आता स्वर्गवासी झाले, ज्यांनी उद्घाटन केले ते. पण आता मुंडे साहेबाच्या कृपेने, प्रीतमताईच्या कृपेने, पंकजताईच्या कृपेने, मोदीच्या कृपेने या जिल्ह्यामध्ये रेल्वे आलेली आहे. हे विरोधकाचं कामच आहे. पवार साहेबांनी आजपर्यंत एकंदर तरी मराठवाड्याचा ऊसतोड कामगार हा कायम असला पाहिजे, त्यांचे कारखाने असले पाहिजे, लेबर आपले असले पाहिजे, अशी त्यांची भावना. इथं तरी एका तरी साठवण तलावाचं पवार साहेबांनी काम केलं का हो? आता तुम्हाला सांगतो, माजलगावचा डॅम माननीय सुंदरराव सोळंके त्यांनी मंजूर करताना त्यांना किती परेशानी केली. तर त्यांना जर त्यावेळेस विचारलं कुणी तुम्हाला मदत केली असेल, तर ते म्हणले मदत मला शंकरराव चव्हाणांनी केली, पण पवार साहेबांनी कधी मदत नाही केली. ही परिस्थिती आहे पवार साहेब बाबतीत. पवार साहेबाला फक्त मराठवाडा हा कामगाराचा, ऊसतोडाचा असला पाहिजे, आणि आपण दिलेले जे काय असते त्यांनी त्यांना मतदान केलं पाहिजे. काय सांगणार होते तुम्ही बोलायचं? शहराच्या विकासाच्या बाबतीत आणि या बीड विधानसभा मतदारसंघाच्या विकासाच्या बाबतीत आपण जो प्रश्न विचारला त्याबद्दल एवढंच सांगायचंय. गेली 60 वर्ष या बीड तालुक्यावर ज्या क्षीरसागरांनी राज्य केलं, आज अवस्था बघा, रस्त्याने फुकट आहे. आज त्यांचा आमदार आहे, त्या आमदार आम्ही आमच्या नेते आम्ही इथं असलेल्या प्रत्येक माणसाने साहेबाचं काम आहे. आम्ही आतापर्यंत जो कोणी बसलेले सगळ्यांनी आपापल्या प्रत्येकाच्या नेत्याचं, भूषण नेत्याचं आम्ही सांगितलं की आम्ही ह्या नेत्यामुळे होणार आहेत. आता इथे बसलेले ग्रस्त आहेत, हे दोन ते अध्यक्ष आहेत, ती अध्यक्ष आहेत. त्या दोघांनी एकदाही इथल्या आमदाराचा नेता म्हणून उल्लेख केलेला नाही. म्हणजे आज परिस्थिती अशी आहे की ह्या क्षीरसागरांच्या बाबतीत, आमदाराच्या बाबतीत पूर्ण नैराश्य ह्या बीड विधानसभा मतदारसंघात आहेत. हे संपलेले आहेत. येणारा काळ तुम्हाला दिसेल की या ठिकाणी बीड विधानसभेमध्ये येणाऱ्या लोकसभेमध्ये तर ह्या जिल्ह्यात परिवर्तन होण्याचा जो प्रयत्न हे करतायत ते कधी होणारच नाही. तिथं पंकजाताई ह्या देशात सर्वात जास्त मतांनी निवडून येतील. फक्त एवढंच सांगायचं तुम्हाला की ह्या इथला स्थानिकचा जो आमदार आहे त्यांनी हे तुम्ही आणखी हे दाखवा, माझी विनंती तुम्हाला. हे सगळं एक बस जाऊ द्या, इथं एक बस जाऊ द्या, एक ट्रक जाऊ द्या. याचा फुकटा बघा काय चालू आहे. किती महिने, 1 वर्ष झालं काम चालू आहे. आताशी फक्त ती गटार झाली. रस्त्याला अजून 2 वर्ष लावणार का 3 वर्ष लावणार तुम्ही? तर तुमची आमदारकी गेलेली असेल. काय मग नेमका एकंदरीत काय? अहो, इतका बीड जिल्ह्याचा जिव्हाळ्याचा प्रश्न 30-40 वर्षापासूनचा रेल्वेचा. गेल्या वेळेसच पंकजाताई प्रीतमताई म्हणले होते की मी खासदार झाले की मी बीडला रेल्वेने येईल. आज 15-20 वर्ष झालं आम्ही निवडून देतो, अजून आमचा रेल्वेचा प्रश्न त्यांनी मार्गी लावला नाही. रेल्वेच्या प्रश्नाबरोबरच रस्त्याचा जो मुद्दा त्याबद्दल, रस्त्याचा प्रश्न काम चालू आहे. ह्यांनी तुम्हाला काम पूर्ण होईपर्यंत आमदारकी निघून जाईल. नाही, काम मोठं काम आहे. हे दोन्ही साईडला एक साईड लोकांसाठी खुला ठेवावंच लागेल आपल्याला. काम चालू असताना दुराळा उडणार. एक मिनिट साहेब, रस्ता, लाईट, पाणी हा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे रेल्वेपेक्षाही. आणि ह्या ठिकाणी परिस्थिती अशी आहे, आज अशी परिस्थिती आहे. ते कधी नगराध्यक्ष राहिलेले नाहीत, ते कधी आमदार राहिलेले नाहीत. आमदार तुमच्या आहेत, तुमच्या घरात उपनगराध्यक्ष आहे. हे विषय चालणार नाही. तुम्हाला एवढंच म्हणायचंय. रस्त्याचा विषय मी तुम्हाला बोललो. राहिली गोष्ट पाण्याचा विषय इतका गंभीर आहे साहेब. आज तुम्ही मुंबईत बघा, 1 दिवसात पाणी जर केलं तर 4 दिवसात निर्णय बदलावा लागतो. लगेच रोजचे रोज पाणी देता. पुण्यासारख्या ठिकाणी तुम्ही रोजचे रोज पाणी देता की नाही? आज परिस्थिती ते साहेब, बीड शहरामध्ये 8 दिवसाला पाणी आणि आउटस्कर्ट मध्ये 15 दिवसाला पाणी. आज अख्ख्या बीड शहरात 15 दिवसाला पाणी. ही अवस्था बीड शहराची आहे. ही अवस्था कुणी केली?
ह्या फक्त ह्या क्षीरसागरांनी गेली 60 वर्ष आमच्या सर्वसामान्य लोकांचं रक्त पिले तर आमच्यावर अन्याय केला यांनी. तर या ठिकाणी आपण बघू शकतायत, ह्या आहेत सर्वसाधारण मतदारांच्या भावना. बीडमध्ये नेमका लोकसभा निवडणुकीमध्ये काय होणार यावरून आपण अंदाज लावू शकताय. अविनाश भाऊजी म्हणले का की एकदाही या दोन्ही कार्यकर्त्यांनी संदीपभाई लोकप्रिय आमदार संदीपभाईचं नाव घेतलं नाही. जे आमदार आमच्या हृदयात आहे त्यांचं आम्हाला तोंडात नाव घ्यायचं संबंध नाही. आमच्या हृदयात आहे तो आमदार. आणि तुम्हाला समजा तुम्ही सांगतात ह्याच्यावर काय नाही साहेब, हे जे म्हणतात का रेल्वेचा विषय एवढं महत्वाचं नाही साहेब, सिरियस विषय. आज 39 वय झालंय आमच्या वडिलापासून आजोबापासून आम्ही ऐकत होतो की रेल्वे येणार आहे, रेल्वे येणार आहे. आता किमान आम्हाला असं वाटतंय आता आमचे मुलं 4-4, 5-5 वर्षाचे आहेत की ते 50 वर्ष होऊस तर तरी रेल्वे यावा. बीड जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त दुष्काळग्रस्त भाग हा आष्टी पाटोदा शिरूर मतदारसंघ येतो. त्या मतदारसंघात उजनीचं तलाव म्हणून आहे ते कित्येक वर्षापासून तो प्रश्न रखडत पडला होता. त्याच्यानंतर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचं अनेक वेळा सरकार आलं त्या ठिकाणी आता देखील त्यांच्याच गटाचा आमदार आहे आजबे काका. आणि त्यांच्याच्यानं काय झालेलं नाही, परंतु या राज्याचे कर्तव्यदक्ष नेते देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी कालच त्या ठिकाणी, आज तुम्ही सकाळी न्यूजपेपरला पण वाटलं असेल, 1100 कोटी रुपये त्या ठिकाणी उजनीच्या तलावाला दिलेले आहेत. हा खरंच अभिमानास्पद निर्णय त्या ठिकाणी फडणवीस साहेबांनी या जिल्ह्यासाठी घेतलेला आहे. तो तालुक्याचा या ठिकाणी पाण्याचा प्रश्न संपेल, परंतु बीड तालुक्याचं काय, बीड तालुक्यात असं कोणी लक्ष देणार आहे का? इथं जोपर्यंत इथला आमदार बदलत नाही, जोपर्यंत इथलं घराणं हे बदलत नाही, तोपर्यंत या ठिकाणी बीड तालुक्याचा, बीड मतदारसंघाचा विकास या ठिकाणी होईल असं आम्हाला तरी वाटत नाही. त्याच्यामुळं अबकी बार मोदी सरकार और अगली बार फडणवीस सरकार या ठिकाणी नारा आमचा हसण्यासारखा विषय. हे म्हणतात की आता फडणवीस साहेबांनी काल 1100 कोटी रुपये दिले. किती हसण्यासारखी गोष्ट. आज आचारसंहिता लागली काल पैसे टाकले त्यांनी. आता ते पैसे काय करायचे त्याची? ते ह्या गोष्टी निवड हे असतात बघा. म्हणजे याला काय इथली जनता अशा भूलथापाला बळी पडणार नाही. साहेब हे काय म्हणले माहिती का, निवडणुकीच्या तोंडावर पैसे निवडणुकीच्या तोंडावर पैसे टाकले म्हणजे ते पैसे मंजूर झालेत. आता हे पुढे काम होणारच आहे. निवडणूक एक मिनिट आचारसंहिता 45 दिवसाची, 1.5 महिन्याचा हा प्रश्न कधीचे आहेत. आता हे आणखी एक हे म्हणले, हे क्षीरसागरांचे कार्यकर्ते म्हणले की माझे वडील, माझे आजोबा, अजून पंजोबा म्हणले का आजोबाच म्हणले, हा वडील आजोबा हे रेल्वेची वाट बघतायत. त्यांना विचारा आजोबा तुमच्या होते ते त्यावेळेस खासदार कोण होतं, तुमचे वडील असताना खासदार कोण होतं? फक्त क्षीरसागरच खासदार होते. आता ह्यांना ह्यांच्या प्रश्नाची उत्तरं ह्यांच्याकडे नाही आहेत. ही परिस्थिती बिकट आहे बीड जिल्ह्यात आणि बीडमध्ये. साहेब नामदार धनंजय मुंडे साहेब ह्या बीड जिल्ह्याचे पालकमंत्री झाल्यापासून आज तुम्हाला सांगतो अजून 1 वर्षानंतर तुम्हाला हे विकास दिसल. साहेब नवीन कलेक्टरची बिल्डिंग समोर आहे, नवीन पाडली ती इतकी सुंदर, ज्यांना कधी जमलं नाही. 60-70 वर्ष अरे लवडा हो 70 वर्षात ती भरत गजून गेली. शेवट दुसरे एक रूम खाली 4 रूम बांधायला लागले, तिथं कलेक्टरला बसवावं लागलं. आता 60 कोटी रुपये आणले त्यासाठी. तहसीलची प्रशासकीय मदत फार मोठी होते. पाठीमागे विश्रामगृह मोठं होतंय. या ठिकाणी दुसरी नवीन पंचायत समिती झाली, त्या ठिकाणी कृषी भवन मोठं होत आहे. हे फक्त नामदार धनंजय मुंडे साहेबांनी केलं साहेब. हे फक्त नामदार धनंजय मुंडे साहेबांनी केले. आज सर्वात महत्वाचं काल जी बैठक माननीय जिल्हाधिकारी काल जी बैठक घेतली, त्या बैठकीत शेतकऱ्यांना जागच्या जागी ऑनलाईन 22 लोकांना कर्ज वाटप झालंय. या जिल्ह्यामध्ये पायी जायला रस्ता नव्हता. पंकजाताई पालकमंत्री झाल्यानंतर 8 ते 10 हायवे चाललेत. हे सगळे रस्ते नितीन गडकरी साहेबांनी या शहरामध्ये बायपास नव्हता. या ठिकाणी केंद्रानं हा रस्ता बार्शी नाका बार्शी रोड हा रस्ता केंद्रानं मंजूर केला. नितीन गडकरी साहेबांनी त्याचे पैसे टाकले आणि इथले स्थानिक आमदार जाऊन त्याचं उद्घाटन करतात. जसं काही केंद्रीय मंत्री कुठलाही काही संबंध नसताना तुम्ही उद्घाटन करता. वास्तविक आहे हे म्हणले ते वास्तविक आहे. हे बघा, आंधळ्या माणसाला जरी विचारलं तर रस्ते कोण करते ते नितीन गडकरी सांगतील. कारण नितीन गडकरी साहेबाचं काम एवढं मोठं आहे आणि त्यांचा फायदा या जिल्ह्याला एवढा आहे की त्यांचे आणि मुंडे साहेबाचे हे मैत्रीचे संबंध, सगळ्या संबंध महाराष्ट्राला, देशाला माहिती. त्यांनी हे सगळे जे निधी दिलाय, आदरणीय पालकमंत्री पंकजाताई असताना या जिल्ह्याची अत्यंत दुरावस्था होती. सगळे जे हवे झालेत, धनंजय मुंडेचं नाव घेतंय. या पालकमंत्र्याच्या पूर्वी ते पालकमंत्री होतेच. हे काय ना करून चालणार, येणारच नाही. त्यांच्या काळात झालेले आहेत. आणि आज जे सगळं जाळं जे हवेचं झाले ते पंकजाताई पालकमंत्री असताना नितीन गडकरींच्या सगळ्या
विकास निधीतून झालेले आहे. अन्य कुणी त्याचं श्रेय घेऊ नये, आणि जर कुणी श्रेय घेत असेल तर ते नादानपणा आहे. आपण शेवट करूया या ठिकाणी, शेवट करूया. आपण बघू शकताय बीडकरांच्या भावना. राष्ट्रवादीच्या बाजूने काही लोक आहेत, काही भारतीय जनता पार्टी, काही अजितदादा गटाचे, सगळे प्रत्येक जण आपला आपला विकास सांगतायत आणि येणाऱ्या काळामध्ये आमच्याच पार्टीचा उमेदवार निवडून देऊ अशी भावना सगळ्यांची आहे. एकच उमेदवार डिक्लेअर आहे, फक्त पंकजाताई मुंडे. दुसरं कोण आहे? उमेदवारच नाही. इथं उमेदवारच ना. आता कोणाला तरी एखादा भालू उभा करते, त्याला मंडळी बांधते, त्याला बाशिंग बांधते, त्याला उभा करते. निकाल लागल्यावर कळेल, निकाल लागल्यावर कळेल. पण शेवटचं काय सांगायचं साहेब, याच्यामध्ये भाजप आता पाठीमाग भारत इंग्लंडची मॅचेस झाल्या, कसोटी सामना, आणि त्यामध्ये शुभमन गिल आणि रोहित शर्मा यांनी दोघांनी सेंचुरी केली, शतक केलं. पण हे बी दोन्ही शतक हे भाजपमुळे झालेत. फक्त सांगा, रोहित पवार होते का? तर बघू शकतात ह्या होत्या भावना बीडकरांच्या. आणि आता लोकसभा निवडणूक लागलेली आहे. आज आचारसंहिता देखील थोड्याच वेळात लागू होणार आहे. आणि एकंदरीत नेमका लोकसभा निवडणुकीचे परिणाम कसे असणार आहेत, मतदार म्हणून सामोरे जात असताना त्यांच्या मनामध्ये नेमकं कोणत्या कोणत्या भावना आहेत, या सगळ्या गोष्टी आपण जाणून घेतल्यात. तुमच्या मते बीडचा खासदार कोण होणार हे कमेंटच्या माध्यमातून आम्हाला नक्की कळवा. आणि हा व्हिडिओ सगळ्यांनी जास्तीत जास्त शेअर करा.